मरण समोर उभं होतं, पण माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच चेहरा होता, छत्रपती शिवाजी महाराज. मी मरणासाठी नव्हे, त्यांच्या सुरक्षितेसाठी तलवार उचलली होती. पण शेवटी तो शेवटचा संदेश तो माझ्या कानापर्यंत पोचलाच नाही. 1660 साली पन्हाळगडाला आदिलशाहीचा सरदार सिद्दी जोहरने वेढा घातला होता. महाराज गडात अडकले होते. रोज खाणं कमी, सैनिक थकलेले, शत्रू खालून चढायला तयारच. मग शिवरायांनी घेतला एक निर्णायक निर्णय, मी या गडातून बाहेर पडणार. पण प्रश्न होता, मग इथल्या मावल्यांचं काय? शत्रूच्या नजरेत धूळ टाकायची तर काहीतरी युक्ती लागणार होती. मग पुढे आले सुभेदार बाजीप्रभू देशपांडे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, माझं काम एकच, महाराजांना जिवंतपणे विसापूर गाठू द्या. मी घोडपिंड रोखून धरतो आणि शेवटचा सैनिक जिवंत असेपर्यंत ही खिंड तुडुंब भरतो. शिवरायांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, बाजी, तुझा हा त्याग स्वराज्याच्या रांगोळीत सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. आणि त्या रात्री शिवाजी महाराज बडी गुप्तता ठेवून वेषांतर करून गडाबाहेर पडले. घोडखिंडीत सुरू झाला रक्तरंजित इतिहासाचा एक पान. बाजीप्रभू देशपांडे आणि काही मावले सिद्दी जोहरच्या हजारोंच्या सैन्याला तासनतास रोखून धरत होते. ज्यावेळी महाराज विसापूर गाठतील तेव्हा नगारा वाजेल. आज तो शेवटचा संदेश होता, जो बाजीप्रभू ऐकण्यासाठी लढत होते. नगारा वाजेपर्यंत मरण नाही, हे मनाशी पक्का ठरून शरीराला तलवारीचे शेकडो वार झाले. बाजी लढत राहिले. शेवटी घटका होती. रक्ताच्या प्रत्येक थेंबात त्याने एकच प्रार्थना केली, महाराज वाचले पाहिजेत. शरीराला त्राण राहिलं नव्हतं, डोळे मिटत चालले होते, पण कान फक्त त्या नगाऱ्याची वाट पाहत होते. मग कुठंतरी दूर विसापूरच्या दिशेने तो नगारा वाजला. पण तेव्हाच बाजीप्रभूंचा प्राण निघून गेला. तो नगारा, तो शेवटचा संदेश, तो त्यांच्या कानापर्यंत पोचलाच नाही. महाराज विसापूर पोचले, पण मनात हुरहुर होती, बाजी जिवंत आहे का? नंतर समजलं, तो झुंजत शहीद झाला. महाराजांचा डोला पाणवला. त्यांच्या रक्तात स्वराज्याचं सोनं मिसळलं आहे. महाराज फक्त राजकर्ते नव्हते, ते प्रत्येक मावल्याचे आपले होते. आज आपण फोनवर मिस कॉल बघतो, तेव्हा परत कॉल करतो, पण घोडखिंडेसारख्या युद्धभूमीत शेवटचा संदेश एकदाच येतो आणि तोच आयुष्य ठरवतो. बाजीप्रभूंनी ज्या आवाजाची वाट पाहिली तो ऐकता आला नाही, पण त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्व म्हणू शकतो. शिवाजी महाराजांचं स्वराज्य हजारोंच्या बलिदानावर उभं आहे. मी परत नाही आहे, मी स्वराज्याच्या मातीमध्ये मिसळतोय, हे बाजींचे शेवटचे शब्द होते. त्यांनी शेवटपर्यंत त्या संदेशासाठी कान ठेवले. तो ऐकला नाही, पण आज तो संदेश आपल्या काळजाला भिडतोय.